नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 13 मे 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न बघणार आहोत ते येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. तर असेच प्रश्न आपण या चॅनलवर घेत असतो. तर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी लिहिलेल्या कोणत्या पुस्तकांचे प्रकाशन अलीकडेच अमित शहा यांनी केले? तर याचं उत्तर आहे 1 आणि 2. म्हणजे 1 आणि 2 या पर्यायामधले जे पुस्तकं दिलेले आहेत त्या पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. तर 1 आणि 2 मध्ये कोणते पुस्तक लिहिलेले आहेत? द लॉफुल अँड द ऑफुल हे पुस्तकाचे प्रकाशन केले. आणि द बेंच, द बार अँड बिझार हे जी 2 पुस्तकं आहे ह्याचे प्रकाशन नुकतेच अमित शहा यांनी केले. तर ह्या 2 पुस्तकांची नावे तुम्ही लक्षात ठेवा, कारण की अमित शहानी याचे प्रकाशन केले आहे. तर द लॉफुल अँड द ऑफुल अँड द बार, द बेंच, द बार अँड द बिझार हे पुस्तकं आहेत. या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. तर तुषार मेहता यांनी भारतीय न्यायव्यवस्थेतील त्यांच्या अनुभवावर ही आधारित ही पुस्तके आहे. तर दिल्लीतील भारत मंडपम येथे या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आहे. तर या पुस्तकांमधून न्यायालयीन कामकाज आणि कायदेशीर सरावाची माहिती मिळते. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मे 2026 मध्ये भारतीय तटरक्षक दलात सामील झालेल्या ICGS आचल जहाजाची निर्मिती कोणी केली? तर याचं उत्तर आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड. गोवा शिपयार्ड लिमिटेड. तर ICGS आचल या स्वदेशी बनावटीचे फास्ट पेट्रोल वेसल हे आहे. हे जहाज गुजरातच्या वडीनार येथे सागरी सुरक्षेसाठी तैनात होणार आहे. यात 50% पेक्षा जास्त स्वदेशी साहित्य वापरण्यात आले आहे. तर ICGS आचल ह्या जहाजाची निर्मिती गोवा शिपयार्ड लिमिटेड यांनी केली. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये सर्वाधिक 6 पुरस्कार जिंकून देशात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला? तर याचं उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक हे याचं उत्तर आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या राज्याने पहिला क्रमांक मिळवला? तर 6 पुरस्कार जिंकून कोणत्या राज्याने पहिला क्रमांक मिळवला? तर याचं उत्तर आहे कर्नाटक. तर कर्नाटकने एकूण 6 पुरस्कार जिंकून देशात अव्वल स्थान मिळवले. तर ओडिसा आणि आंध्र प्रदेशने प्रत्येकी 5 पुरस्कार जिंकले. तर आसाम मधील न्यू मापम या पंचायतीला सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळाला. तर हे जी न्यू मापम ही जी ग्रामपंचायत आहे हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, कारण की या ग्रामपंचायतीला सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळाला आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा पण परीक्षेत येऊ शकतो. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारतीय फुटबॉल महासंघाने युवा फुटबॉल विकासासाठी कोणत्या राज्य सरकारबरोबर 5 वर्षाचा करार केला आहे? तर याचं उत्तर आहे ओडिसा. ओडिसा हे याचं उत्तर आहे. तर भारतीय फुटबॉल महासंघाने आणि महासंघ आणि ओडिसा सरकार यांच्यात 5 वर्षाचा सामंजस्य करार झाला आहे. हा करार फिफा टॅलेंट अकॅडमी उपक्रमाचा भाग आहे. तर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण या अंतर्गत दिले जाणार आहे. तर युवा फुटबॉल विकासासाठी ओडिसाने भारतीय फुटबॉल महासंघासोबत 5 वर्षाचा करार केला आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारतातील पहिले कार्यान्वित PM मित्रा मेगा टेक्सटाईल पार्क कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे वारंगल, तेलंगणा. वारंगल, तेलंगणा. तर पंतप्रधान मोदी यांनी वारंगल येथे PM मित्रा पार्कचे उद्घाटन केले. तर PM मित्राचा फुल फॉर्म काय आहे? म्हणजे प्राईम मिनिस्टर मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड ॲपरल हे याचं फुल फॉर्म आहे PM मित्राचं. तर यामुळे कापड उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. अमेरिकेच्या 2026च्या युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्डने कोणत्या भारतीय वैज्ञानिकाला गौरवण्यात आले? तर याचं उत्तर आहे डॉक्टर शेखर सुमन बोरा. डॉक्टर शेखर सुमन बोरा हे याचं उत्तर आहे. तर
त्यांना अमेरिकेतील टेक्सास येथे हा पुरस्कार देण्यात आला. कोणता पुरस्कार? युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्ड 2026 चा. तर त्यांनी शेतीमध्ये एआयचा वापर करून अन्न सुरक्षा वाढवण्यावर काम केले आहे. तर ते टेक्सास विद्यापीठात संशोधन शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. तर युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्ड हा शेखर सुमन बोरा यांना मिळाला आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारतातील पहिले ऑर्नामेंटल फिश ब्रूड बँक महाराष्ट्रात कोठे स्थापन करण्यात आले? हे जे आहे हे नुकतेच चर्चेत होते म्हणून हा प्रश्न घेण्यात आला आहे. तर याचं उत्तर आहे रायगड. रायगड हे याचं उत्तर आहे. तर हे भारतातील पहिले शोभिवंत मासे पैदास केंद्र आहे. ऑर्नामेंटल फिश ब्रूड बँक म्हणजे शोभिवंत मासे पैदास केंद्र. तर हे महाराष्ट्रात कुठे स्थापन करण्यात आले? रायगड. तर हे PMMSY योजनेअंतर्गत उभारण्यात आले आहे आणि येथे 25 पेक्षा जास्त रंगीत माशांची पैदास केली जाते. तर हे नुकतेच चर्चेत होते हे शोभिवंत मासे पैदास केंद्र रायगड येथील म्हणून हा प्रश्न घेण्यात आला आहे. यावरही परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. पश्चिम बंगाल सरकारने महिलांना दरमहा 3,000 रुपये देण्यासाठी कोणती नवीन योजना जाहीर केली आहे? तर याचं उत्तर आहे अन्नपूर्णा भंडार योजना. अन्नपूर्णा भंडार योजना. तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 3,000 रुपये दिले जातील. तर ही योजना जुन्या लक्ष्मी भंडार योजनेची जागा घेणार आहे. तर योजना 1 जून 2026 पासून लागू होणार आहे. तर अन्नपूर्णा भंडार योजना ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे? हा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पश्चिम बंगाल नुकतेच चर्चेत होते. तिथे नुकतेच इलेक्शन पण झालेले आहेत. तर अन्नपूर्णा भंडार योजना ही पश्चिम बंगाल या राज्याशी रिलेटेड आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा स्कोर पण कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांबरोबर या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण असेच व्हिडिओ रोज घेऊन येत असतो. धन्यवाद.